हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओपासून आपण आपलं पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस ह्यातला न्यू पॉईंट स्टार्ट करणार आहोत. पॉईंटचं नाव आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. ओके, मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बिझनेस म्हणजे काय किंवा बिझनेसची फीचर्स काय असतात, सिग्निफिकन्स म्हणजेच इम्पॉर्टन्स काय आहे बिझनेसचा, कस्टमरच्या दृष्टीने म्हणा, समाजाच्या दृष्टीने म्हणा किंवा एखाद्या बिझनेस फर्मच्या दृष्टीने म्हणा, बिझनेस किती महत्त्वाचा असतो हे पाहिलेलं आहे. बरोबर, त्यासोबतच जी बिझनेसची जी पारंपरिक संकल्पना होती आणि आताची जी आधुनिक संकल्पना आहे, या दोन संकल्पनेमध्ये काय फरक झालेला आहे किंवा कशा पद्धतीने फरक आहे या दोन संकल्पनांमध्ये किंवा दृष्टिकोनांमध्ये बिझनेसकडे बघण्याचा, हा सुद्धा आपण बघितलेला आहे. ओके, मग आता जो आपण आजच्या व्हिडिओने स्टार्ट करतो आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस, ह्या पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहोत, तर पहिलं म्हणजे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय. ओके, किंवा ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस म्हणजे काय किंवा त्याचे फीचर्स काय असतात किंवा एखाद्या बिझनेस ज्यावेळेस करायचा ठरवला जातो त्यावेळी त्याचे ऑब्जेक्टिव्ह ठरवताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो, त्या ऑब्जेक्टिव्ह कोणकोणत्या पद्धतीचे असतात ते सुद्धा आपण काय करणार आहोत ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. ओके, मग आधी फर्स्टली आपण जो स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे बिझनेस ऑब्जेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे. ओके, मीनिंग अँड डेफिनेशन बघणार आहोत आणि त्याचे फीचर्स बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके, मग स्टार्ट करूया. आता आपल्याला माहीत आहे की कुठल्याही गोष्टीला ज्यावेळी किंवा एखाद्या व्यक्तीसमोर जर एखादं उद्दिष्ट नसेल काही साध्य करायचं किंवा कुठलंही आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्या कामातून आपल्याला काय आउटपुट मिळवायचं आहे हे जर क्लिअर नसेल तर ते काम करण्यामध्ये आपण काय नसतो, इंटरेस्टेड नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, ज्यावेळी तुम्ही 12वीमध्ये होता, ओके, त्यावेळी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये मला एक पर्टिक्युलर व्यक्तींनी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं असेल की मला 60% मिळवायचे आहेत, 75 मिळवायचे आहेत, 80% मिळवायचे आहेत. बरोबर, मग ह्या ज्यावेळी तुम्ही ठरवता की मला 75% मिळवायचेच आहेत बोर्ड एक्झाममध्ये, त्यावेळी तुम्ही त्यासाठी काय करत असता, पूर्वतयारी करत असता. म्हणजेच काय, तर त्या 75% मिळवण्यासाठी मला काय करावं लागणार, कुठल्या सब्जेक्टला किती स्टडी करावी लागणार, माझं वीक पॉईंट किंवा माझा वीक सब्जेक्ट कुठला आहे, मग मला तिथे किती लक्ष द्यावं लागणार, माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठे आहे, तिथे मी कसा आणखी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींकडे काय करता तुम्ही लक्ष देता. बरोबर, म्हणजेच काय, तर तुम्हाला माहीत आहे की हे जे मी काही प्रयत्न करतो आहे अभ्यासाच्या दृष्टीने त्यातनं मला काय मिळणार आहे, आउटपुट काय आहे, तर मला 75% मला अचीव करायचे आहेत. बरोबर, म्हणजेच काय, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्याला आपण जी काही गोष्ट करते त्यातून काय साध्य करायचं आहे हे ज्यावेळी त्याला क्लिअर होतं त्यावेळी तो अधिक चांगल्या पद्धतीने किंवा उत्साहाने काय करतो, कामाला सुरुवात करतो किंवा काम करू शकतो. सेम तसंच आहे, ज्यावेळी बिझनेसमनच्या मनात ज्यावेळी कल्पना येते की एखादा बिझनेस आपण स्टार्ट करायचा, त्यावेळी त्या बिझनेसमधनं त्याला काय मिळवायचं आहे किंवा काय साध्य करायचं आहे हे जर त्याला क्लिअर असेल तर तो काय करणार, त्या दृष्टीने आपले जे काही स्टेप आहेत ते काय करणार, फॉलो करायला सुरुवात करणार आहे. बरोबर, म्हणून एखादा बिझनेस म्हटला की त्या बिझनेसची ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ही तेवढीच काय असतात, महत्त्वाची असतात. अदरवाईज काय होतं की मला काहीतरी मिळवायचं आहे, म्हणजे मला प्रॉफिट अरे पण तो कशाच्या पद्धतीने मिळवायचा आहे, त्यासाठी तू काय करणार हे काय असलं पाहिजे, क्लिअर असणं आवश्यक असतं. ओके, हे झालं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय. आता आपण बिझनेस ऑब्जेक्टिव्ह याची डेफिनेशन बघणार आहोत. आपल्याला समोर स्क्रीनवर 2 डेफिनेशन दिसत आहेत. पहिली जी आहे ती आहे कोणी मांडलेली, कुन्स अँड ओडोनेल यांनी मांडलेली आहे. काय म्हटलं आहे बघा त्यांनी, Objectives are the end toward which activities of any enterprise or department or project within its are aimed. म्हणजे काय, तर उद्दिष्ट म्हणजे व्यवसायाने, विभागाने किंवा एखाद्या प्रकल्पाने त्यांच्या कृतीतून साध्य करावयाच्या अंतिम गोष्टी होय. म्हणजे जे एखादा बिझनेस असेल किंवा एखादं डिपार्टमेंट असेल किंवा एखादं प्रोजेक्ट हातात घेतलेलं असेल, त्यामध्ये जे काही कामकाज केलं जातं, जे काही कृती केल्या जातात, त्यातून जी सगळ्यात शेवट मिळणारी जी किंवा साध्य करायची जी गोष्ट असते त्याला काय म्हटलं जातं, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर सेकंड डेफिनेशन जी कोणी मांडली आहे, DMC
फरलँड यांनी. त्यांनी काय म्हटलं आहे, ऑब्जेक्टिव्ह आर द गोल, एम और पर्पज दॅट ऑर्गनायझेशन विश टू अचीव ओव्हर वेरिंग पिरियड ऑफ टाईम. म्हणजेच काय तर उद्दिष्ट म्हणजे ध्येय, हेतू किंवा अंतिम साध्य की जे संघटनेने विशिष्ट कालावधीत मिळविण्याचे ठरवलेले असते. म्हणजे का पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये मला काय साध्य करायचं आहे हे जे बिझनेसमन किंवा बिझनेस ठरवतं त्याला काय म्हटलं जातं, ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं. ओके, आता त्याचे फीचर्स काय काय आहेत ते बघूया. पहिलं फीचर जे आहे ते आहे अल्टिमेट गोल. मग अल्टिमेट गोल म्हणजे काय तर काय आहे की ऑब्जेक्टिव्ह आर द एम, गोल अँड डेस्टिनेशन व्हेअर द ऑर्गनायझेशन वॉन्ट टू गो अँड व्हॉट इज अल्टिमेटली वॉन्ट टू अचीव. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह हे असे असले पाहिजेत की ऑर्गनायझेशनला काय हवं आहे, ऑर्गनायझेशन वॉन्ट टू गो, कुठे त्याला जायचं आहे आणि त्यातनं त्याला काय मिळवायचं आहे ते त्याला काय असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. ओके, म्हणजे ऑब्जेक्टिव्हमुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनला किंवा बिझनेसला त्याचा एम किंवा गोल किंवा त्याचं ध्येय काय हे काय असतं, क्लिअर होणं किंवा क्लिअर करणं गरजेचं असतं. ओके, सेकंड आहे मल्टिपल इन नेचर. आता ऑब्जेक्टिव्ह काय असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. ओके, मग काही इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह असतात, काही सोशल ऑब्जेक्टिव्ह, ह्युमन ऑब्जेक्टिव्ह, ऑर्गॅनिक. आता हे जे प्रकार आता मी म्हटलं की ऑर्गॅनिक आहे, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, सोशल और ह्युमन ऑब्जेक्टिव्ह, हे ऑब्जेक्टिव्हचे प्रकार आपण ह्याच पॉईंटमध्ये पुढे सब पॉईंटमध्ये क्लिअर बघणार आहोत की टाईप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्हमध्ये. इथे फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की ऑब्जेक्टिव्ह, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह हे काय असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे असतात की इन ऑर्डर टू अचीव द मिशन मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह आर सेट. म्हणजे काय, जे ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा इकॉनॉमिक, सोशल, ह्युमन ऑब्जेक्टिव्ह या सगळ्यांचा जो मुख्य हेतू असतो तो एकच असतो. काय असतो तर प्रॉफिट मिळवणं. आणि तो प्रॉफिट मिळवताना त्यातून कस्टमर्सला किंवा सोसायटीला सुद्धा काय मिळणार आहे, काहीतरी आउटपुट त्यातनं तुम्ही देणार आहात. ओके, त्यानंतर थर्ड आहे, तिसरं फीचर आहे ते काय आहे, हायरॅर्चिकल. म्हणजे काय तर ऑल ऑब्जेक्टिव्ह मे नॉट बी इक्वली इम्पॉर्टंट ॲट अ गिवन पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे काय तर सगळे ऑब्जेक्टिव्ह हे इक्वल इम्पॉर्टन्स नसतात. म्हणजे बिझनेस जसजसा चेंज होत जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा बिझनेस नवीन असेल तर पहिला तुमचा एम काय असणार आहे, सेट होण्याचा. म्हणजे बिझनेसमध्ये कुठेतरी तुम्ही सेट होणं हे तुमचं काय असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. समजा ऑलरेडी इस्टॅब्लिश बिझनेस असेल तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, तर मी आता माझ्या बिझनेसचा विस्तार कसा वाढवणार यावर काय असणार आहे, भर दिला जातो. म्हणजे थोडक्यात जसा बिझनेस असेल त्यानुसार बिझनेसची म्हणजे थोडक्यात जी श्रेणी असते त्याच्यानुसार काय असतात, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह असतात त्यांचं पुन्हा दोन भागामध्ये काय केले जाते, विभागणी केली जाते, क्वालिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय तर क्वांटिटेटिव्हमध्ये काय येणार तर सेल, इन्क्रीज इन सेल, मार्केट शेअर, रेट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट रिडक्शन, एट्रेसा. ओके, म्हणजे काय तर मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं शेअर्स कसे वाढवले जातील, सेल्स कसा वाढवला जाईल, कॉस्टमध्ये कशी रिडक्शन म्हणजे कॉस्ट कशी कमी करता येतील, हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात. आणि क्वालिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर आपली बिझनेस वर्ल्डमधली आपल्या बिझनेसची किंवा ऑर्गनायझेशनची रेप्युटेशन किंवा गुडविल कशी वाढवता येईल. ओके, किंवा अधिकाधिक कस्टमर्सला आपल्या प्रोडक्टकडे कसं ॲट्रॅक्ट करता येईल, हे जे ऑब्जेक्टिव्ह असतात त्यांना काय म्हणतात, क्वालिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. ज्याची मोजमाप आपण काय करू शकत नाही, पैशामध्ये करू शकत नाही. ओके, त्यानंतर पुढचं जे फीचर आहे ते आहे टाईम बाउंड. म्हणजे काय तर थोडक्यात टाईम लिमिट आपण म्हणू शकतो. जे ऑब्जेक्टिव्ज असतात, ओके, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आर जनरली फॉर स्पेसिफिक पिरियड दॅट कुड बी फॉर शॉर्ट, मिडियम
ऑर फॉर अ लाँग पिरियड, म्हणजे काही शॉर्ट टर्म पिरियडसाठीचे ऑब्जेक्टिव्ह असतात, काही मीडियम टर्म किंवा मीडियम पिरियडचे असतात, तर काही लाँग पिरियडसाठी. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्हचे टायमिंगनुसार सुद्धा काय केलं जातं, 3 भागामध्ये डिवायडिंग केली जाते. शॉर्ट पिरियड ऑब्जेक्टिव्ह, मीडियम पिरियड ऑब्जेक्टिव्ह आणि लाँग पिरियड ऑब्जेक्टिव्ह. ओके. अँड त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरग्रेशन, एकत्रीकरण. आता जे आपण सेकंड पॉईंटला बघितले आहेत की ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, बरोबर, ऑर्गॅनिक, इकॉनॉमिक, सोशल. त्यानंतर चौथ्या पॉईंटला बघितले की ऑब्जेक्टिव्ह क्वांटिटेटिव्ह पण असतात, क्वालिटेटिव्ह पण असतात. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण हे बिझनेसच्या दृष्टीने काय असतं, इम्पॉर्टंट असतं. कारण ह्यांचं एकत्रीकरण करूनच किंवा ह्या सगळ्या ऑब्जेक्टिव्हजना एकत्री करून तुम्ही काय करणार आहात, तुमचा जो मेन हेतू आहे बिझनेसचा तो साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहात. ओके. अँड लास्ट 7वा जो पॉईंट आहे बिझनेस ऑब्जेक्टिव्हचा फीचर्सचा, तो आहे स्टँडर्ड ऑफ इव्हॅल्युएशन. तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही अचीव करण्यासाठी जे काही प्रयत्न करता त्यांचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. कारण का, तर ते मूल्यमापन केल्यानंतरच एखाद्या बिझनेसला काय होतं, समजतं किंवा त्यांना कल्पना येत आहे की ॲक्च्युअलमध्ये तुमचं परफॉर्मन्स जे होतं आहे, की तुमचे जे प्रयत्न होत आहेत ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी त्यामध्ये काही कमतरता आहे का, त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी तुमचं जे ऑब्जेक्टिव्हचं इव्हॅल्युएशन आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी जे तुमचे प्रयत्न असतात त्यांचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. ओके. आय होप तुम्हाला पॉईंट लक्षात आला असेल, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचे फीचर. चालेल, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा पुढचा पॉईंट आपण बघूया.